कुणी आलं आणि कुणी गेलं तरी काहीच होणार नाही. का सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करण्याचं काम लासलगाव बाजार समितीने केलं. त्यामुळे मग शेतकऱ्याला शेवटची पायरी आत्महत्येची आहे. सगळ्या गोष्टीला महागाई झाली आणि शेतीमालालाच भाव नाही. शेती करणार आहे की नाही? नाही का रे? का बरं? नाही आवडती पण ताटा लागली. जशी डिमांड वाढते तसं रेट तसे वाढत जातात. जो कमी येतो त्याला काही नाहीये. काय नाही. पण आता ते एकरी कसं 70,000 रुपये खर्च झाला एकरी बरोबर आणि कांद्याचे झाले 42,000 रुपये. बरोबर. काय सांगत किती पैसे घाट आहे. हे फक्त यांनी त्यांनी दाखवायचं का फक्त आम्ही शेतकऱ्यासोबत फक्त दाखवता येते, प्रत्यक्षात आहे नाही शेतकऱ्याचे. आणि त्याच्यात हा निसर्ग कधी कोपतो, करपे येतो, काढायला आले का पाऊस होतो, मजूर भेटत नाही टाइमशीर. शेतकरी जगला तर आम्ही जगू. हा फक्त कांद्याचा बाजार नाही, इथे ठरतो भारताच्या स्वयंपाकघराचा भाव. इथला भाव कोसळला तर शेतकरी रडतो आणि भाव वाढला तर संपूर्ण देश बातम्या पाहतो. हे आहे आशिया खंडातील सर्वात मोठे कांदा मार्केट, कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात शिवनदीच्या काठावर वसलेलं हे छोटंसं शहर, पण या छोट्या शहराचं नाव आज जगभर पोहोचलंय एका पिकामुळे, कांदा. भारताच्या प्रत्येक स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा, पण शेतकऱ्याच्या आयुष्यात मात्र कधी आनंदाचे तर कधी दुःखाचे अश्रू आणणारा कांदा. महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे कांदा उत्पादक राज्य आणि त्या महाराष्ट्रात नाशिक जिल्हा म्हणजे कांद्याचं हृदय. कांदा हे व्यापारीदृष्ट्या सर्वात महत्त्वाचं पीक आहे आणि भारतीयांच्या आहारामध्ये कांद्याचा सर्रास वापर केला जातो. आणि कांद्याचं उत्पादन घेणाऱ्या राज्यांमध्ये त्याचं क्षेत्रफळ असो किंवा उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र हे अग्रस्थानी आहे. महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, सातारा, याशिवाय धुळे, अहिल्यानगर अशा अनेक भागांमध्ये कांद्याचं उत्पादन घेतलं जातं. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 1,00,000 हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते. देशातील जवळपास 10% कांद्याचं उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात घेतलं जातं. नाशिक जिल्हा हा फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात कांदा पिकवण्यामध्ये प्रसिद्ध आहे. आणि तसं पाहायला गेलं तर एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्रातील 37% आणि संपूर्ण भारतातील 10% एकटा कांदा हा नाशिक जिल्ह्यातून जातो. तर इतकं मोठी ही बाजारपेठ या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. इथली माती, इथला हवामान आणि शेतकऱ्यांचा अनुभव यांनी लासलगावला कांद्याची राजधानी बनवलं. पहाटेची वेळ, रस्त्यावरून धावणारे ट्रॅक्टरमध्ये भरलेले कांदे आणि बाजाराच्या प्रवेशद्वारावर लागलेली वाहनांची रांग. इथे या मार्केटमध्ये दररोज साधारण 2,000 ते 3,000 म्हणजेच 120 ट्रक ताज्या कांद्याची आवक होते. नाशिकसह अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर अशा अनेक जिल्ह्यांमधून शेतकरी आपल्या घामाचं पीक घेऊन लासलगावमध्ये पोहोचतात. राजापूर काय यावर्षीचं तुमचं उत्पादन कसं झालंय कांद्याचं? कांद्याच्या उत्पादनामध्ये खूप घट आली, कारण निसर्गाने थोड्या हे केलं, पाऊस झाल्यामुळं बरोबर घट आली आणि मजूर मिळत नाही, त्यामुळे शेतीचा व्यवसाय करणं अवघड झालं. साधारण किती खर्च येतो, म्हणजे क्विंटलला किती खर्च किंवा एकरी कसं? बी बियाणेपासून निंदणी, खुरपणी, काढणीचा खर्च तो कमीत कमी 60,000 ते 70,000 रुपये एकरी खर्च आहे. 60,000 ते 70,000 रुपये. आणि एक एकरामध्ये 70 ते 75 क्विंटल माल निघू शकतो. 70 ते 75. कसा भाव ठरवला पाहिजे? उत्पन्न खर्चाचं बाजू शासन धरतच नाही. खर्चाची बाजू धरत नाही, उत्पन्नाची धरतं. आणि त्याच्यामुळं शेतकरी हवालदिल. इथल्या बाजाराचं वैशिष्ट्य म्हणजे इथला खुला लिलाव. 751 800 1 रुपया 700 रुपया.
प्रत्येक पोत्याभोवती व्यापाऱ्यांची गर्दी जमते, बोली लागते, भाव चढतात, उतरतात आणि एका क्षणात शेतकऱ्याच्या वर्षभराच्या मेहनतीची किंमत ठरते. कसं आहे ह्या वर्षीचं उत्पादन कसं आहे सगळं? उत्पन्न काही कामाचंच नाहीये. 1.5 लाख खर्च झालाय आणि 50,000 कांदेच झाले. क्विंटलला किती खर्च येतो बोलले, कसे बोलले तुम्ही? क्विंटलला कमीत कमी 1200 ते 1500 रुपये खर्च येतो. 1200-1500 रुपये खर्च येतो म्हणजे सगळं पार काढणीपासून तर लावणी, निन्नी, खुरपणी, मार्केटला 100 रुपये क्विंटलचा खर्च आहे. 100 रुपये? हो. अरे बापरे. आजचा जो सगळा बाजारभाव आहे हा. तो बघून काय वाटतं किंवा नाही काही नाही होणार, काहीच होणार नाही. कोणी आलं आणि कोणी गेलं तरी काहीच होणार नाही. तुम्हाला कांद्याच्या उत्पन्न कधी असं लॉस झालाय का आणि तो कसा झालाय काही त्याच्यावर नाही 2-5 वर्षातून येतो फक्त एखादं वर्ष चांगलं, हा. नाही तर लॉसच आहे. पण लोक छंद सोडची नाही तो अन्नात दुसरं करायलाच काही चान्स नाही ना, काहीच नाही चान्स. बरोबर. 1.5 लाख रुपये खर्च होऊन जर 50,000 रुपये जर ताब्यात येते 700 न 800 न कुठं परवडत का? आणि त्याच्यात हा निसर्ग कधी कोपतो, करपे येतो, काढायला आले का पाऊस होतो, मजूर भेटत नाही टाइमशीर. काही काहीला मजूर नाही भेटल्यामुळे कांदे वावरात बिगर पातीचे राहून गेले. शेतीचं भविष्य काय वाटतं जर असंच चालू राहिलं? अजूनही चालूच म्हणजे आपण पहिल्यापासून तेच आहे पण अवघड आहे. अवघड. आता त्याच्यात डिझेलचं मंत्र लोकायला सगळ्याला डिझेल इंधन सगळ्याला फुग हे भेटतं आणि शेतकऱ्याला हे केलंय. इंधन जर समजा नेमकं पेरणीमध्ये जर याचा तुटवडा आला आणि मजुराचा तुटवडा येईल तर त्याला मजूर काही भाव मागल, नाही मोठं टेन्शन होणार. इंजनाचा जर तुटवडा आला आणि ज्यांना एकत्रित करायचंय ते बिचारायला काहीच नाही म्हणतात. अवघड आहे परिस्थिती. हो 100% अवघड. लासलगाव कांदा मार्केटमध्ये येणारा हा कांदा हा नाशिक रेड म्हणजे लासलगाव कांदा म्हणून प्रसिद्ध आहे. याचा दर्जा आणि जास्त काळ टिकणारा कांदा म्हणून याचं नाव लौकिक फक्त महाराष्ट्रात नाही तर देशात आणि परदेशात सुद्धा आहे. आणि जवळपास 70%हून जास्त कांद्याची निर्यात फक्त आपल्या या नाशिकमधून होते. तसे पाहायला गेलं तर कांद्याचे 3 प्रकार आहेत आपल्याकडे. एक आम्ही उन्हाळा कांदा म्हणतो, हो. एक लाल कांदा म्हणतो आणि आम्ही पोळ कांदा म्हणतो. पोळ कांदा म्हणजे लाल आणि उन्हाळ्याच्या मधला जो कांदा येतो त्याला आपण पोळ कांदा म्हणतो. अच्छा. हा रांगडा, त्याला रांगडा म्हणतात आपल्या भाषेत. रांगडा. लाल कांद्याला चांगली मागणी असते आणि रांगडाला बी त्या दरम्यान काय थंडीची सीझन राहते, थोडं लोकांची जी म्हणतो आपण कॅपॅसिटी खायची ती वाढेल राहते, त्याच्यामुळे तेव्हा सप्लाय बी चांगला होऊन जातो. रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि बंदरांशी असलेली जवळीक यामुळे लासलगाव देशातीलच नाही तर आंतरराष्ट्रीय व्यापारासाठीही महत्त्वाचं केंद्र बनलं आहे. का सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करण्याचं काम लासलगाव बाजार समितीने केलं. बरोबर. पूर्वी कांदे विकायला काय व्हायचं, शेतकरी पीक व्हायचे पण ते एकत्रीकरण करायला अशा बाजार समित्या नव्हत्या. बरोबर. तर सगळ्यात पहिली स्थापना जी झाली लासलगाव बाजार समितीतून कांद्याची स्थापना झाली. बरोबर. म्हणजे बाबा एकत्रकरण येऊन शेतकरी एकत्र येतील आणि इथं त्या टायमाला जेवढे असतील 25, 30, 50 ते व्यापारी येऊन इथं त्याचा लिलाव होईल. आणि हा एशिया खंडात म्हणजे लासलगाव बाजार समितीने हा पेटर्न लावला. ओपन लिलाव होतो इथं. बरोबर. ओपन म्हणजे शेतकऱ्याला कळत आपला काय भाव जातोय. इथे कुठलेही छुपे असे काही हात दाबून कपडा टाकून असं काही लिलाव होत नाही. इथं जे असेल ते ओपन बीट दिली जाते. कॉम्पिटिशन होती, सगळे व्यापारी त्या मालाला कॉम्पिटिशन म्हणून त्याच्यावर बीट देतात आणि ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन होत त्या ठिकाणी रेट शेतकऱ्याला चांगला भेट. पण या बाजाराची कहाणी फक्त व्यापारापुरती मर्यादित नाही. ही कहाणी आहे शेतकऱ्यांच्या संघर्षाची. कधी भाव पडतो तर उत्पादन खर्चही निघत नाही. तर निराशाजनक परिस्थिती. 7-8 रुपये 10 रुपयाच्या आत कांदा विकतोय आणि खर्च 8 रुपयाच्या तुलनेत डबल खर्च आहे. 16-17 रुपये 18 रुपये खर्च आहे. ते काय परवडत नाही आम्हाला. सरकार बी आहे आणि शेतकरी बी आहे. बरोबर. शेतकऱ्यांचंही चुकतं आहे की नुसते कांद्यामागे की बाबा भाव चांगले आहेत, कांदा करा. कांद्याचा खर्च फक्त खर्च नाही कॅल्क्युलेट करत, पण पुढे होणारं मार्जिन त्याच्याकडे पाहतच नाही. फक्त करायचं आहे आपल्याला शेती, कांद्याची शेती करायची, दुसरं पिकच नाही. अशा पद्धतीची जी धारणा आहे ती चुकीची धारणा झाली. कधी भाव वाढतो तर सामान्य माणसाच्या जेवणातला कांदा कमी होतो. कांद्याच्या किमती, देशातील सत्ता बदलतात, पण कांदा उत्पादकाचं फाटकं जगणं आजही तसंच राहतं. 6 ते 7 वर्ष होत आले. 6 ते 7 वर्ष. दररोज साधारण किती पोते उचलतात किंवा किती गाड्या भरतात? साधारणतः आम्ही 10, 15, 20 या हिशोबाने गाड्या भरतो असं हाफ सीजनला. आणि सीजनला 300 गाड्या होते. गर्दी कशी असते? गर्दी भरपूर होती म्हणजे असं लई पण भरपूर बरोबर.
म्हणजे आता शेतकऱ्याला भाव पण चांगला भेटला तर शेतकरी हर्षोल्लास म्हणजे आनंदानं पाहिजे होतो किंवा मग एक तिथं 10-20 वाढवा भेटतो आम्हाला, म्हणजे कुठेतरी आमचा फायदा होतो, शेतकऱ्याचा फायदा झाला का आमचा फायदा होतो. बरोबर. तर समजा बाजारभाव चांगले असले तर आम्हाला रोजंदारी 100-1 रुपये चांगली पडते, असं विषय आहे. आता साधारण कसं असतं की एखादी गाडी भरणं किंवा त्याचा भाव किंवा त्याचं कसं असतं, कसं मिळतं तुम्हाला? 40 रुपये गाडीप्रमाणे असं प्रति गाडी, म्हणजे प्रति आपली गाडी जी असते ना, जो नग प्रति नग आपल्याला 40 रुपयाने भेटतो. एका गाडीचे 40 रुपये. समजा आता गाडी फुल असो पिकअप असो कोणते फाळका असो 40 रुपये फाळका आपल्याला पडतो. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, त्यांच्यासाठी एक उत्तम मार्केट, एक सुलभ जागा निर्माण व्हावी, त्यातून ह्या समित्यांची निर्मिती झाली आणि त्याचाच एक भाग म्हणजे लासलगाव बाजार समिती. या ठिकाणी शेतकरी आपला माल घेऊन येतात आणि त्यावर ओपन बोली पद्धत असते आणि त्या मालाला एक भाव ठरवला जातो आणि त्यातूनच हा कांदा आपल्या घरापर्यंत येतो. बऱ्याचदा ओपन मार्केटमध्ये सुद्धा काही भाव मिळत नाही आणि त्यासाठी मग नाफेड सारख्या संस्था आहे ज्या मध्यस्थी करतात, पण ते प्रत्यक्ष मार्केटमध्ये यावं अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. तरच त्यांना एक कॉम्पिटिशन तयार होईल व्यापाऱ्यांमध्ये, सरकारमध्ये, आणि त्यातून शेतकऱ्यांचा फायदा होईल, असं ह्या सगळं परिस्थिती, ह्या सगळं मार्केट फिरल्यावर जाणवतंय. तर ते कॉम्पिटिशन लागतं व्यापाऱ्यामध्ये, नाफेडमध्ये, त्याचाच शेतकऱ्याचा फायदा होतो. पण आता हे नाफेड स्वतः उतरत नसल्यामुळे कॉम्पिटिशन लागतच नाही ना सर. जर आमचं तर म्हणणं शेतकऱ्याला तुम्ही 20 रुपये किलो द्या, 25 रुपये किलो द्या, सरकारने अनुदान न देता तुम्ही इथं द्या ना पैसे त्यांना. बरोबर. तुम्ही कॉम्पिटिशन व्यापाऱ्यांशी करा. हां. हे तिथं सोसायट्यांमार्फत काय करताय त्यांनाच माहिती, पण सरकारची फार मोठी चूक आहे. तुम्ही कॉम्पिटिशन व्यापाऱ्यांशी करा, इथं बीट द्या. तुम्ही 12 रुपयाचा कांदा आम्ही जर बीट दिले, तुम्ही 16 रुपये करा ना, 20 रुपये करा, शेतकऱ्यांना 2 पैसे भेटू द्या. शेतकरी जगला तर आम्ही जगू. आज ही बाजार समिती फक्त कांद्याचाच नाही, तर ज्वारी, मका, टोमॅटो, डाळिंब, भाजीपाला आणि पशुधनाच्या व्यापारालाही व्यवस्थित दिशा देते. लासलगाव म्हणजे फक्त बाजार नाही, तो आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा नाडीबिंदू. इथे शेतकरी आशेने येतो, व्यापारी नफ्यासाठी येतो आणि देश इथल्या भावाकडे नजर ठेवून बसतो. कारण भारतात कांदा फक्त भाजी नाही, तो राजकारण आहे, अर्थकारण आहे आणि लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्याचा आधार आहे. हे आहे कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव, कांद्याच्या साम्राज्याची धडधडती राजधानी.